नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रात आज काय विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या सेगमेंटच्या माध्यमातून आपण दिवसभरात नेमकं कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या सविस्तरपणे पाहत असतो आणि म्हणून याचं नाव आहे आज काय विशेष. तर पहिली बातमी आहे पावसाची. मॉन्सूननं 9 दिवस आधीच देश व्यापलेला आहे. मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरती पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तर तिकडे गुजरात आणि काश्मीरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. दुसरी बातमी आहे लाडकींसाठी. लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक अकाउंट चेक करा. आम्ही असं नेमकं का म्हणतोय तेही आपण पाहणार आहोत. तर तिसरी बातमी आहे पावसाळी अधिवेशनाची. अगदी आजपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. मात्र या अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे का हे पाहावं लागणार आहे. पाहूयात सगळ्या घडामोडी अगदी सविस्तरपणे आज काय विशेष मध्ये. आणि त्याआधी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय राजकीय गोटातून आहे. भाजपच्या गोटातून ही बातमी आहे. भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण आज अर्ज करणार आहेत. तर आज दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज ते दाखल करतील. फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज ते भरणार असल्याचं कळतंय. आणि अखेर आज नवा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो भाजपला मिळतोय. आणि आजची महत्त्वाची बातमी म्हणजे आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होती. अगदी पहिलाच आजचा दिवस आहे. हिंदी सक्तीबद्दल एक पाऊल मागे आलेल्या सरकारला आता विरोधक अनेक मुद्द्यांवरून घेरणार असंच कळतंय. निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणांना घेऊन विरोधक आक्रमक होतील अशी दाट शक्यता आहे. तर आपण पाहतोय सरकारची कसोटी कोणकोणत्या मुद्द्यांवरती लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आणि निकष या संदर्भात कसोटी लागू शकते. शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. तर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी होऊ शकते. शक्तीपीठ महामार्ग त्याचा विरोध वाढतोय त्या संदर्भात सुद्धा मुद्दा आहे. तर अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गाजण्याची शक्यता आहे. बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे, भरत गोगावले या सगळ्यांची वादग्रस्त वक्तव्य हाही एक मुद्दा आहे. तर संजय शिरसाट, संदीपान भुमरे यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होते. आणि आजची विशेष बातमी ती म्हणजेच लाडक्या बहिणींसाठीची. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच दिली आहे. लाडक्या बहिणींकरता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. आणि आजपासून त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती. आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. तर एकंदरीतच राज्यात इयत्ता अगदी पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जातोय. आणि हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबद्दलचे दोन्ही निर्णय रद्द केले. शिवाय डॉक्टर नरेंद्र जाधव समितीची स्थापना केली आहे. आणि या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका आता ठरवली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल. त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील. समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल. आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शासन निर्णय रद्द होणं हे दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अतिशय आनंदाचं आहे. त्याचा जल्लोषही केला जाणार आहे. युतीच्याही चर्चा सुरू आहेत. आणि अशात एक महत्त्वाची घडामोड या दोन्ही भावांमध्ये झाली आहे. उद्धव ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवलाय. उद्धव ठाकरेंचा ताफा शिवतीर्थासमोर जाताना
राज ठाकरेंनी त्यांच्या ताफ्याला वाट करून दिली. उद्धव ठाकरेंचा ताफा हा शिवतीर्थासमोर आला होता आणि जेव्हा तो शिवतीर्थासमोरून जात होता तेव्हाच राज ठाकरेंचा ताफा सुद्धा समोरून आला आणि यावेळी दोघांचाही ताफा समोरासमोर थांबला. राज ठाकरेंनी ताफा थांबवला, उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला जागा करून दिली. तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर 5 जुलैला होणारा मनसे ठाकरे गटाचा मोर्चा जो आहे त्याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान सुद्धा केलंय. 5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून त्यांनी तो GR रद्द केलाय. आता 5 तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा घेणार आहोत, पण एकत्र जल्लोष करणार हे मात्र नक्की, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू. हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर आता मनसेनं बैठक बोलावलेली आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंनी शिवतीर्थाच्या निवासस्थानी सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. GR रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी 5 तारखेचा मोर्चा रद्द केल्याची माहिती दिली आहे. तर उद्धव ठाकरेंनी 5 तारखेला विजयी सभेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव मांडलाय आणि याच विजयी सभेत मनसे सामील होणार आहे का याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर 5 जुलै ही तारीख जी ती महत्त्वाची ठरतीये. सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलंय. राजकीय गोटात काय सुरू आहे त्याचा आढावा आपण घेतलाय. पुढे मुसळधार पावसाचा आढावा घेऊयात. तर मान्सून संदर्भातील बातम्या आपण पाहतोय. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचाही अंदाज आहे. तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता आहे. राज्यात कुठे कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे हे पाहूयात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट दिला गेला. रायगड, पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगावला येलो अलर्ट दिला गेलाय. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीलाही येलो अलर्ट आहे. या पाठोपाठ नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि वाशिमला सुद्धा येलो अलर्ट असेल. तर यात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्ध्याचाही समावेश आहे. बातमी गुजरातमधून आहे. गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पावागड मंदिरात मुसळधार पाऊस सुरतोय. त्यामुळे आता इथे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचा वेग इतका होता की त्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता, ज्यामुळे मंदिरात जाणारे भाविक काही वेळ अडकून पडले. दरम्यान आता कुठलीही जीवितहानी झाल्याचं अजून तरी वृत्त नाहीये. मंदिर प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. गुजरातनंतर थेट जातोय जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहरच पाहायला मिळतोय. सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानं आता चिनाब नदीला पुराचा धोका निर्माण झालाय. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव सलाल धरणाचे दरवाजे उघडले गेले. पुन्हा एकदा राज्यात येतोय, थेट जातोय कोकणामध्ये. कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय आणि म्हणून बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात व्यस्त झालाय. कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातो. भलरी गात बळीराजा भात लावणी करतोय. तर भलरी हे कोकणातील शेतकऱ्यांचं पारंपरिक गाणं आहे.
कोकणानंतर थेट मराठवाड्यात आपण येतोय. मराठवाड्यात उद्यापासून 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात झालेल्या पावसाच्या जोरावरती 50% पेरण्या उरकल्यात. मात्र त्यानंतर पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आता 1 ते 5 जुलैला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बातमी गणेशोत्सवासंदर्भात आहे. मुंबईतील गणेशोत्सवात 20 फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 20 फुटांवरील मूर्तींबाबत आज राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार आहे. तर पीओपीच्या छोट्या मूर्तींचा प्रश्न निकाली लागला असला तरी 20 फुटांवरील मूर्तींबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही. आणि म्हणून पीओपीच्या उंच मूर्तींचं विसर्जन कसं करावं याबाबत महाराष्ट्र शासनाकडून तोडगा निघतोय का हेही पाहावं लागेल. बातमी एसटी संदर्भात आहे. आरटीओनं कोल्हापुरातील एसटी महामंडळाला 1,13,80,000 इतका दंड ठोठावलाय. पुणे महामार्गावरती धावणाऱ्या एसटी बसेससाठी ओव्हर स्पीड, लेन कटिंग या सगळ्या कारणांसाठी हा दंड आहे. तर या दंडाची वसुली एसटी महामंडळ एसटी चालकांच्या पगारातून सुरू आहे आणि यावरती एसटी चालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. एक मोठी बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरच्या टेंभुर्णीतील बोगस नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. टेंभुर्णीतील एका घरातून 64,30,000ची रोकड, 5 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय आणि यामध्ये प्रिंटर, वेगवेगळी कागदपत्र, शाई मशीनचाही समावेश आहे. अहिल्यानगरच्या राहुरी पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट 2 लाखांच्या नोटा देणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी सोलापुरात संयुक्त कारवाई केली आहे. एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत, अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत. हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत. या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. तर लोणी काळभोरमध्ये एक भयानक असं दृश्य पाहायला मिळालंय. लोणी काळभोर परिसरात इराणचे झेंडे आणि अली खोमेनींचे फ्लेक्स झळकलेत. यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि म्हणून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी झेंडे आणि बॅनर्स तुर्तास हटवलेत. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींचा आज निकाल लागणार आहे. मुख्य आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावरती आज निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर सत्र न्यायालयात फहीम खानच्या जामीन अर्जावरती सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. मुख्य आरोपींसह 80 आरोपींचे जामीन अर्ज प्राप्त झाले. तर नेमकं काय काय घडतं या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेतलाय. मात्र अजूनही उर्वरित घडामोडी आहेत, त्यांचा घेऊयात वेगवान आढावा झटपट 100च्या माध्यमातून. कोकणात बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतलाय. सध्या कोकणात समाधानकारक पाऊस पडतोय. शेतीमध्ये यांत्रिकीकरण झालं असलं तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलजोडीचाच वापर केला जातो. जळगावात रावेर आणि यावल तालुक्याला रविवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आणि त्यात केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. महिन्यात 3ऱ्यांदा केळी बागा आडव्या झाल्यात. याबाबत कृषी विभागानं प्राथमिक अंदाजाची आकडेवारी महसूल प्रशासनाकडे दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे तळोदा शहरात दुमजली घराची भिंत कोसळली आहे. यामध्ये एका कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले जाणार आहेत. ट्रान्झॅक्शन चार्ज आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. याचा थेट परिणाम युजर्सच्या ऑनलाईन गेमिंग, वॉलेट रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंटवरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनाचा आज अगदी पहिला दिवस आहे. हिंदी सक्तीबद्दल एक पाऊल मागे आलेल्या सरकारला विरोधक घेरण्याचीही शक्यता आहे. शिवाय निवडणुकांपूर्वी सरकारनं केलेल्या घोषणांना घेऊन विरोधक आक्रमक होणार आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजेल. रायगडमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आज डाव्या पक्षांचं आंदोलन होत आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. या विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकारांवरती गदाई येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कारागृहात जैन पद्धतीचं जेवण का दिलं जात नाही असा सवाल करत विशेष न्यायालयानं आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना नोटीस धाडली आहे. रितेश कुमार एस शहा या आरोपीनं कारागृहात जैन पद्धतीचं जेवण मिळत नसल्याची तक्रार मे महिन्यात विशेष न्यायालयात केली. जैन जेवण मिळत नसल्यानं केवळ चपाती खावी लागते असंही शहांनी न्यायालयात म्हटलंय. तर आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली गेली आहेत. विणे गल्लीतली दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते. कच्च्या मालाचं आणि मजुरी दरात वाढ झाल्यानं यंदा भजनी साहित्यामध्ये 20% वाढ झाली आहे. वारी काळात वीणावाद्याला मोठी मागणी असते आणि याशिवाय पखावज आणि टाळांना सुद्धा मागणी असते. धुळ्यात मोकाट जनावरांचा वावर रस्त्यांवरती वाढलाय. त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र याकडे पालिका प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ घोटके गावातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलाय. पालकांनी आपली मुलं गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवल्यास त्यांची आर्थिक वर्ष 2025-26 साठीची घरपट्टी माफ करण्यात येणार आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी घोटके ग्रामपंचायत ही अगदी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. नांदेडमध्ये नायगाव तालुक्यात पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्यांगांसाठी आलेल्या 3 चाकी रिक्षा धुळखात पडल्यात. गेल्या 5 वर्षांपासून पडून राहिलेल्या या रिक्षांचं वाटप करण्याची मागणी होतीये. सामाजिक न्याय विभागाच्या आवारात भंगारात निघालेल्या रिक्षा टाकण्यात आल्यात. नागपुरात झाडं पडून 3 वाहनांचं नुकसान झालंय. बाजीप्रभूनगर, त्रिमूर्तीनगर आणि नेहरूनगर झोनमध्ये 3 झाडं पडली आहेत. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेली झाडं कापून रस्ता मोकळा केला. डोंबिवली पूर्वेतील रवींद्र काटे यांच्या कुटुंबाला मध्यरात्री त्यांच्याच घरात बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवण्यात आलं. आजदेपाडा इथल्या साई दर्शन इमारतीत ही घटना घडली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला. भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात शेतकरी विकास पॅनलचे नेते दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष रामलाल चौधरी यांना पराभूत व्हावं लागलंय. भंडारा तालुका गटातून त्यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव झालाय. शेतकरी पॅनलचे हितेश सेलोकर यांनी त्यांच्यावरती मात केली आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी मुंगशी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं रविवारी सायंकाळी धाराशिवच्या परांडा शहरात आगमन झालं. मोठ्या भक्तिभावानं नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं आणि या पालखीचा पाटीलवाड्यात मुक्काम होता. या ठिकाणी परंपरेनुसार भजन कीर्तन पार पडलं. सांगलीत आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची अनोखी परंपरा आहे. आरोग्य पंढरीत आरोग्य सेवेची परंपरा आहे. गेल्या 2 दिवसांपासून वारीसाठी निघालेल्या सुमारे 400हून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. आणि आता एक सविस्तर घडामोड बघूयात.
जगातील सर्वात महागड्या आणि दुर्मिळ चहापत्तीची आता किंमत तुम्ही कधी ऐकली आहे का? एका हिऱ्याच्या किमती एवढी म्हणजे चक्क 9 कोटी रुपयांना केवळ 1 किलो चहापत्ती मिळतेय. कुठे मिळतोय एवढा महाग चहा? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. अबाबा 9 कोटींना 1 किलो चहापत्ती. गंभीर आजारांवर गुणकारी चहा. कब्बर चहासाठी मोजा 2.5 लाख रुपये. अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळलेल्या चहाच्या घोटानं होते. जगभरात चहा शौकीनांची संख्या मोठी आहे. त्यातही अनेक फ्लेवर आहेत. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना दिवसभरात एकदा तरी चहा हवाच. 10 रुपयांपर्यंत मिळणारा चहा गरिबांनाही परवडणार आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला महागड्या चहाबद्दल सांगणार आहोत. चक्क एका हिऱ्याच्या किमती एवढी चहापत्ती आहे. हजारात नाही, लाखात नाही, तर तब्बल 9 कोटी रुपयांना 1 किलो चहापत्ती मिळते. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. दुर्मिळ आणि गुणकारी असलेल्या या चहापत्तीतून तयार केलेला 1 कप चहा पिण्यासाठी तुम्हाला तब्बल 1 ते 2.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे लाख मोलाच्या या चहाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया. चहा पावडरचं नाव आहे दा होंग पाओ टी. 1 किलो चहापत्तीची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. चीनमधील फुजियानमधील वुइसन भागात हा चहा उपलब्ध आहे. या चहाची फक्त 6 झाडं असल्यानं ती दुर्मिळ आहेत. हा चहा आरोग्यदायी आणि गंभीर आजारांवर परिणामकारक आहे. चीनमधील दा होंग पाओ टीची झाडं दुर्मिळ असल्यानं ती मौल्यवान आहेत. 2006 मध्ये हुआई शहराच्या सरकारनं या सर्व 6 झाडाचा विमा काढून घेतलाय. आज या विमाचं मूल्य 1 अब्ज 19 कोटींच्या घरात आहे. आता या चहाच्या झाडाची पानं काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान चीनमध्ये दा होंग पाओ टीची कृत्रिमरित्या लागवड केली जाते. म्हणूनच अशा चहाच्या पानांची किंमत इतर चहांपेक्षा जास्त आहे. या चहाच्या झाडापासून काढलेली काही पानं बीजिंगच्या पॅलेस संग्रहालयात ठेवण्यात आली होती. त्यामुळे चीननं जगातील सर्वात महागड्या चहातून टी डिप्लोमसी निर्माण केली आहे. तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि तुम्हाला तुमची तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर तुम्हाला बराच खिसा खाली करावा लागेल आणि त्यासाठी थेट चीनची वाट धरावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.